हाय भावांनो बहिणींनो, हो का मी व्हिडिओ काढल्यावर लई हसायला लागले. आता लई हसू यायला लागले त्यांना. आणि मोठे मोठे कारनामे करून बसल्यात बघा आता भिकारी होऊन. आणि व्हिडिओ काढल्यावर लई हसू येईल. व्हिडिओ काढायचं रिझन त्याला लईच हे वाटलं. नागव नाचल्याने वाटलं का काय वाटलं का माहिती. आपण म्हणजे काय बी कुटाने करायचं, 10 कुटाने करायचं, लपडेबाजी करायचं आणि व्हिडिओ करायला हसायचं. किती कमाल आहे. आपलं झापून ठेवायचं आणि लोकांचं उघडून बघायचं. चालच आहे लोकांची. आपलं झापून ठेवून दुसऱ्याचं उघडून बघायला. असं का चालल्यावर वाटण लईच हसवलेलं असं लई म्हणजे लई अप्पाट. हसून तुम्हाला का मिळणार आहे. हसा हसा हसा, पर लाईक फॉलो करा. आपले लपडे झापून ठेवा आणि दुसऱ्याचं उकडून बघा. व्हिडिओ करायला काही चुकीचं नसतंय. चांगलं केलं का चांगलं, कामाला चाललं तर कामाला चाललं कुठं बी कामाला चाललं का तिथं चाली म्हणायचं. पटक्या तोंडाची, चिटक्या तोंडाची. जे चांगले चांगले आहेत का ते कधीच बोलत नाहीत बघा. नीच असलेलीच बोलणार. असलं चांगलं असणार माणूस चांगलंच बोलतंय, व्यवस्थितच बोलतंय. चांगलं त्याला ओळखू येते सगळं, म्हणून त्यानं चांगलंच बोलतंय. कधी बी वंगळा असणार वंगळच बोलतंय. बघा तुम्ही कधी बी विचार करून बघा. चांगल्या माणसाच्या बोलण्यात किती फरक राहतंय आणि कॅरेक्टर लिस्ट माणसाच्या बोलण्यामध्ये किती फरक राहते बघा तुम्ही. ते कॅरेक्टर लिस्ट असलेलं का त्याचं कॅरेक्टर पुरा लिस्ट राहते, कामातून गेलेलं राहते. म्हणून ते काही पण बोलणार. समोरल्या माणसाचं इज्जतच नाही. जसं की कचरा आहे आणि ह्यानं लई वजनचं आहे, वरला आहे, असं शेंडी फळ आहे का असं वाटलं बघा. एवढं वरला आहे का असं वाटलं. आपल्या गिरेबांमध्ये झाकून झाकून बघा, मग दुसऱ्यावर हसायचा विचार करा. हा, गिरेबांमध्ये आपल्या मधी झाकून बघा, मधी चांगलं झाकून बघा, मग दुसऱ्यावर हे करा. किती गिरलेले आहो, किती नीच हाव, कसं कसं वागला. देवाच्या मंदिरला चालला पण देवाचं नाव घेऊन देवाची श्रद्धा घेऊन जावा. दुसऱ्याचं ह्याचं त्याचं बोलणे ते काही फायदा नाही. काय मग दीपा, खरं आहे का गोष्ट. आता व्हिडिओ काढल्यावर काढावंच लागतं. आपलं काम जे काम आहे ते करावं लागतं बघा. न करणार ते त्याचा काय फायदा सांगा गोष्टीचा. काम बी करू शकत नाही म्हटल्यावर शेतातलं बी काम करू शकत नाही. दुसऱ्याचं बोलल्यावर काही फायदा आहे का. आपलं काम कोणतं बी पुढे बघून इमानदारीनं करायचं कधी बी. बघा तुम्ही किती फायदा त्याच्यात. वंगळे धंदे करायला जायचं नाही. चपलं खायचं काम राहतं, मग ती जोडे खायचं काम राहतं. नगदी गोष्टीला जोडे भेटतात. जब से हुई. जरा डाळ तर काढून ठेवली पी, 1-2 शेर डाळ दळून घ्यायला संध्याकाळी. ठेवतीस का नगच. का करायचं काम मीच करावं, हिनं काही काम करणार नाही बघा. जरा सांगा आमच्या दीपाला. स्वयंपाक म्हणून का आज का उगून नाश्ता करून खाल्लो बघा. काय करावं का नाही, टेन्शन तर यायला लागलंय. माझं दुःख भरी कहाणी सांगणार बघा दुसऱ्याला. आणि जे खरी आहे का तेच गोष्ट सांगते. मी लबाड कधी सांगायला जात नाही, लबाड का बंद बसत नाही मला सांगायला.
तुमची मर्जी, तुम्ही काही पण करा. तुमच्या मर्जीचे मालक तुम्ही, माझ्या मर्जीचे मालक मी हाव. कधी बी कोण बी आपल्या आपल्या मर्जीचं मालक राहते. मालक राहिलं म्हणून काही बी करणे बरं. गोष्ट लक्षात ठेवून राहायचं. कधी बी मर्जीचा मालक हा म्हणून कुणाचं कुठं खायचं नाही, कुणाला वंगळ म्हणायचं नाही. जे चांगलं आहे, जे योग्य आहे तेच बोलायचं आणि तेच चालायचं. इमानदारीनं राहायचं. बेईमानी कुणासंग करायचं नाही. इमानदारी इमान घेऊन येते आहे, बेईमानी बेईमानीनं जाते आहे. कधी बी हे लक्षात ठेवायचं बघा. का करावं. आंधळ्यापुढे दळून काही फायदा नाही आणि येड्यापुढे नाचून का फायदा नाही. असं काम आहे. येड्याची खुट्टी शाण्याला निघत नाही कधी बी.